नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. आपण पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. यांच्या ऑफिशियल पेजवरती आहेत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. ते सुद्धा मी सविस्तरपणे पूर्ण माहिती सांगणार आहे. खूप चांगली संधी आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. प्लस सॅलरी सुद्धा इथे खूप चांगली भेटणार आहे. म्हणजे सॅलरी पण भेटणार आहे. ॲज अ फ्रेशर पण तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. ऑल इंडिया उमेदवार असू दे नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. आता याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, अर्जाची फी आहे का नाही, सॅलरी किती भेटणार आहे, सर्व माहिती आपण यामधून बघणार आहोत. सो नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, कोणतेही पार्ट मिस करू नका. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, म्हणजे सरकारी जॉब्स असू द्या, पार्ट टाईम जॉब्स असू द्या, ऑनलाईन जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स आपल्या चॅनलवर असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघूया. सो इथे जे जॉब आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. टाटा मेमोरियल सेंटर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर यांच्याकडून अपडेट आलेली आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर तुम्ही डिरेक्टली लॉग इन करू शकता. नसेल तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. ॲप्लिकेशन करायचं आहे. ज्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या पोस्ट आहेत, खूप साऱ्या पोस्ट आहेत, ते सिलेक्ट करायचं आहे आणि संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे. आपल्याकडे PDF आहे ते बघून घेऊया. 7 पानी PDF आहे. पोझिशन्स कोणते कोणते अवेलेबल आहेत सांगितलेलं आहे बघा. इथे टाटा मेमोरियल सेंटर यांच्याकडून सांगितलेलं आहे. फर्स्ट जे आहे सायंटिफिक ऑफिसर सांगितलेलं आहे. लेवल पे, आता इनिशियल पे इथे 78,800 रुपीज भेटणार आहे. एज लिमिट 45 इयर्सपर्यंत आहे. आता इथे क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचे PhD झालेलं पाहिजे आहे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर D 67,700 सॅलरी असणार आहे. 40 इयर्स म्हणजे 40 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे. तुमचं जे MSc झालेलं असू द्या, त्याच्यानंतर इथे जे काही एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे ते तुम्ही चेक करू शकता. तो नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. मिनिमम इथे 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे जे थर्ड आहे सायंटिफिक ऑफिसर C डेटा ॲनालिस्ट आहे. 56,100 रुपीज म्हणजे 56,100 रुपये सॅलरी असणार आहे. प्लस अलाउन्स ॲप्लिकेबल आहेत. इथे एज क्रायटेरिया 35 इयर्सपर्यंत आहे. तुमचं MSc झालेलं आहे IT मधून किंवा MSc कम्प्युटर सायन्स, BTech झालेलं आहे, MSc झालेलं आहे. तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. आता इथे डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला स्टॅटिस्टिकल पॅकेज R आणि पायथॉन लँग्वेज आलेलं पाहिजे आहे. तुम्ही त्यात काम केलेलं पाहिजे आहे. त्यानंतर जे आहे सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमॉलॉजी सायंटिफिक ऑफिसर C लेवल 10, इनिशियल पे 56,100 रुपये प्लस अलाउन्सेस ॲप्लिकेबल आहे. 35 वर्षाची एज लिमिट आहे. इथे तुमचं MSc झालेलं पाहिजे आहे. बायोलॉजिकल सायन्स, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स और मास्टर्स इन सोशल सायन्स सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे कंपल्सरी MSc ATचा कोर्स आहे ते केलेलं पाहिजे आहे सर्टिफिकेशन. आता इथे वर्क एक्सपिरियन्स इन कॅन्सर रजिस्टर फॉर मिनिमम 3 इयर्सचा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे आहे. लोकेशन सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे जॉब लोकेशन कुठे आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे लेवल ऑफ पे इन द पे मॅट्रिक्स. इंजिनियर सिव्हिलसाठी 35 वर्षे एज लिमिट 56,100 सॅलरी असणार आहेत कमीत कमी तुम्हाला. त्यानंतर इथे फुल टाईम BE तुमचं झालेलं पाहिजे आहे किंवा BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास तुमचं झालेलं पाहिजे आहे. इसेन्शियल एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम 7 इयर्स सांगितलेलं आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 44,900 रुपये सॅलरी असणार आहे म्हणजे 44,900 आणि इथे अप्पर एज लिमिट 40 इयर्सपर्यंत आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट फ्रॉम ए रेप्युटेड इन्स्टिट्यूशन तुमचं झालेलं पाहिजे आहे. इथे बघा एक्सपिरियन्ससुद्धा सांगितलेलं आहे आणि तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि सॅलरी डिटेल्ससुद्धा पूर्ण सविस्तरपणे सांगितलेलं आहे. असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इथे कमीत कमी सॅलरी 44,900 सेल 1 प्लस अलाउन्सेस ॲप्लिकेबल 40 वर्षापर्यंत एज लिमिट आहे तुमचं. क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी डिग्री और डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट पाहिजे आहे. इथे त्यानंतर जे आहे ते असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. इथे सुद्धा सॅलरी खूप चांगली सांगितलेली आहे. 40 इयर्स पण एज लिमिट आहे. 44,900 पर्यंत सॅलरी आहे. प्लस सेल 1 अलाउन्सेस ॲप्लिकेबल आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी डिग्री और डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट फ्रॉम अ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला सॅलरी 44,900 प्लस कॅन्डिडेट वर्किंग इन ए गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी इथे सुद्धा वेगवेगळं सांगितलेलं आहे. सायंटिफिक असिस्टंट B बायोमेडिकल 1 OBC सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला 30 इयर्स एज लिमिट आहे बघा. 30 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. 35,400 सॅलरी असणार आहे. 3 वर्षाचे एक्सपिरियन्स तुमचं डिप्लोमा झाला असेल तरीसुद्धा तुम्ही इथे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. 10 जे आहे पोझिशन सायंटिफिक असिस्टंट B इथे सुद्धा तुम्हाला BSc तुमचं कमीत कमी फिजिक्समधून झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. 30 वर्षाचं एज लिमिट आहे. 35,400 तुमचं सॅलरी सुरुवात असणार आहे.
त्यानंतर आहे सायंटिफिक असिस्टंट बी, ज्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये 35,400 सॅलरी असणार आहे. हे पूर्ण जे आहे केंद्र सरकारी जॉब आहे, खूप चांगली संधी आहे. नंतर आहे सायंटिफिक असिस्टंट बी आहे. बरेचशी जे पदं आहेत, टेक्निशियन ॲज अ तुम्ही वर्क करू शकता, म्हणजे 19,900 पासून सॅलरी आहे. तुम्ही फक्त 12वी पास असेल इन सायन्स किंवा डिप्लोमा 1 इयर झाला असेल तरीसुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे फक्त 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर लोवी डिव्हिजन क्लर्क आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सॅलरी 19,900. सेल 1+ अलाउन्स ॲप्लिकेबल 27 इयर्स. एज लिमिट असणार आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी चालणार आहे. तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं नॉलेज पाहिजे आहे सांगितलेलं आहे. आता याची जनरल कंडिशन दिलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. 18 जुलै 2024 पर्यंत लास्ट डेट आहे. 5:30 पर्यंत तुम्ही करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनच फक्त तुम्ही करू शकणार आहात. या डेट नंतर कोणतेही तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे बरीचशी माहिती आहे. कॅन्डिडेट्स हू कुड बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, रिटर्न एक्झामिनेशन, स्किल टेस्ट आर रिक्वायर्ड टू कॅरी ओरिजिनल डॉक्युमेंट. तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा रिटर्न एक्झामिनेशन किंवा स्किल टेस्टला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करावं लागणार आहे, ज्यामध्ये डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स, कास्ट सर्टिफिकेट, EWS, पर्सन विथ डिसेबिलिटी, PWD हे सगळे सर्टिफिकेट्स लागणार आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की एज किंवा एक्सपिरियन्स विल बी तुमचं चेक केलं जाणार आहे, ॲज पर रूल्स असणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे. SC/STला 5 वर्षाचं, OBCला 3 वर्षाचं, PWDला 10 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅनला सुद्धा +3 इयर्सचं सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन फी, कॅन्डिडेट शेल पे ॲप्लिकेशन ₹300 ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड सांगितलेलं आहे. SC/ST फिमेल कॅन्डिडेट्स, PWD, एक सर्व्हिसमॅन, फर्स्ट टाइम अप्लाइंग फॉर सिव्हिल पोस्ट आफ्टर सर्व्हिंग आर, त्यांना कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता बेनिफिट्स काय काय भेटणार आहे तुम्हाला? अलाउन्स भेटणार आहे. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट असणार आहे. मेडिकल फॅसिलिटी दिलेलं आहे. जी काय अकोमोडेशन असणार आहे. रिटायरमेंट बेनिफिट्स आहेत. हे सर्व जे आहे ते तुम्हाला प्लस पॉईंट आहेत, म्हणजे सॅलरीसुद्धा भेटणार आहे. प्लस हे तुम्हाला एक्स्ट्राचे जे अलाउन्सेस असणार आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. खूप चांगली संधी आहे, खूप मोठी संधी आहे. सॅलरी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे की एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे सांगितलेलं आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. ₹300 एक्झाम फी असणार आहे. SC/ST, PWD वुमन कॅन्डिडेटला कोणतीही फी नसणार आहे. निवड प्रक्रिया इंटरव्ह्यू, रिटर्न किंवा स्किल टेस्टद्वारा होणार आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही जे तुम्हाला लिंक देणार आहे त्या थ्रू तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे. पूर्ण माहिती भरायची आहे. टायटल काय असणार आहे, फर्स्ट नेम काय आहे, लास्ट नेम काय आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल ID, त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर ते, नॅशनॅलिटी इंडियन, हे पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. वेतनसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. 19,900 पासून सुरुवात आहे ते 1,12,400 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. एकूण 27 जागा आहेत. इथे तुम्हाला संपूर्ण माहिती आहे ते प्रॉपर पद्धतीने एकदम चेक करून भरायचं आहे. कोणताही मिस्टेक करायचं नाही आहे. खूप चांगली संधी आहे, सोडायची नाही आहे. आणि इथे रेग्युलर बेसिस म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. तुम्हाला निवड प्रक्रिया जसं की मी बोलले, इंटरव्ह्यू होईल किंवा रिटर्न एक्झाम किंवा स्किल टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट्स कॅरी करायचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.